अरे एखाद्या दुकानाच्या ओपनिंगला एवढी गर्दी नसती, तेवढी गर्दी आम्ही फक्त कांद्याच्या 12 गोण्या उचल्या आणली होती, कारण आपला विषय हायडे. तर जय शिवराय मित्रांनो, मी सुजित गुटे, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मला माहितीये तुम्ही 100% आज मला मनातल्या मनात शिवाय देत असणार. रोज बघा होता भरण्याचं असतं, करावं लागतं, नशिबात आलेली पिढाई. अरे गेला म्हणतात कांदा, अरे त्याच्या ढेकळ तसेच येतं. आयुष्यपच सांगतो मी तासभर विचार केला तो व्हिडिओ काढलाय. हे नेमकं काय बाली चाळी करते मला याचा मिळत लागणार. म्हणलं अरे भाऊ सुधर, आपलं वय काय, आपण करतोय काय. म्हणलं चालता चालता या गोण्या चोरी करावा. मला चोरी करण्यासाठी जागा पण सापडली होती, पण तेवढ्यात कुठं दुकानदाराला चावू लागली, ती येऊन टाकला बघ दुकानावर. म्हणलं आजचे दिवस कॅन्सल. म्हणलं जाऊ दे, नाही झाली चोरी, पण आपली चलती नाही उधारी. आमच्या आयुष्यात बाकी काय नाही बरं का, पण संघर्ष लय दाबून आलेला आहे. डोळ्यात तर पाणी येतंय, पण सांगावं कोणाला. मला जाळ होऊ दे त्या कामाचा. मला एक तर लय भूक लागलेली. लोक वडापाव खातात, आम्ही पाव वाडा खातो. हा नाही करता करता भरले बघ त्याच्या गोण्या. अरे सगळं खर्च झालं, पण गोण्या न्यायच्या कशा. मला आधी गाडीवाल्याला फोन करू द्या. बरं तुमच्या नादात विसरलो होतो. अरे एक म्हणून असत लाज लाज काय नाच करते का यावंच लागतं रातचं 12 वाजता. तुम्ही आता जी बघत आहे ना ती रिली, पण आम्ही 12 वाजता कांदे टाकतोय. ही रियालिटी. हा हाणल्यात थोडं जाक्या, काय फक्त 2 तासाचा फरक आहे. नंतर म्हणलं गाडी भरायचं टाइम झालाय, हे काय दोघा तिघांचं काम नाही. ते मला मी आहे ना, मी करतो काय तर नियोजन. नियोजन एवढं टाईट केलं ना डायरेक्ट 12 जण.